तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथून जळगाव खान्देश येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मालकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भालजी परिसरात रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे। याबाबत या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली असून जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंग दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत होते। ते व त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कारने कार क्रमांक MH13 BN 8583 ने जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते। त्यांचं शेवटचं लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळून आढळून आलं आहे। मात्र त्यानंतर ते दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली आहे। यानुसार आता पोलिसांचा पथक या दाम्पत्याच्या शोधासाठी निघालेला आहे। अचानक बेपत्ता झालेल्या दाम्पत्याचा घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।